विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्यानंतर अनेक पराभूत उमेदवारांनी झालेल्या मतमोजणीबाबत आक्षेप घेतला, तर काहींनी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी अर्ज दाखल केलेत। या संदर्भात राज्यातील 22 उमेदवारांनी ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत ईव्हीएम पडताळणीचा अर्ज भरला। यामध्ये कर्जत जामखेडचे पराभूत उमेदवार राम शिंदेंचाही सहभाग आहे। बाळासाहेब थोरात, ठाकरे पक्षाचे राजू शिंदे, कन्नड येथील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा आयोगाकडे तक्रार नोंदवली। व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी सर्व पराभूत उमेदवारांनी शुल्क सुद्धा भरलं। यानंतर पराभूत उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या 5% केंद्रावरील पडताळणी करता येणार आहे। आज अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र आहेत की जिथे टेक्नॉलॉजीने पण ती ॲडव्हान्स राष्ट्र पकडल्या जातील अशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होतं। तिथे ईव्हीएम वर मशीन वापरली जात नाही, पण आपल्याच भारतामध्ये ईव्हीएम मशीन वापरण्याचा एवढा अट्टहास का केला जातोय? तुम्ही हे बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या ना, तुम्हाला कसली भीती आहे? जर तुम्ही काही केलं नाहीये, काळाभोर प्रकरण तुमच्या कुठल्याही या निकालामध्ये नाहीये आणि तुम्हाला विश्वास आहे की हा जनतेने दिलेला कौल आहे, तर एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका होऊन जाऊ द्यात। जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी व्हीव्हीपॅटची मशीन चेक करण्यासाठी, व्हीव्हीपॅटमधली मतमोजणी पुन्हा करण्यासाठी आम्हाला सर्वांना आदेशित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आमचा अर्ज दाखल करून आमची जी काही रक्कम होती ती आम्ही रक्कम भरलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।